क्षेत्रातून एक दुःखद बातमी. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालंय. मुंबईतील राहत्या घरी वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमन कल्याणपूर यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. बांगलादेशातील भावनीपूर इथं 28 जानेवारी 1937 रोजी त्यांचा जन्म झाला. मराठी, हिंदीसह गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसा या भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलेला आहे. तर भारत सरकारचा मानाचा पद्मभूषण पुरस्कारही त्यांना देण्यात आलाय. जिथे सागरा धरणी मिळते, घाल घाल पिंगा वाऱ्या, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गबाई ही मराठीतली गाजलेली गाणी त्यांनी गायलेली आहेत. नाविका रे वारा बाहेरे, केतकीच्या बनी तेथे नाचला गमोर, केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा ही अशी अनेक भक्तिगीतं देखील त्यांनी गायलेली आहेत. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हे गाणं देखील खूप प्रसिद्ध आहे त्यांचं. तुमने पुकारा और हम चले आए, पर्वतों के पेड़ों पर श्याम का बसेरा है ही हिंदी गाणी देखील त्यांची गाजलेली आहेत. आजही आपण 2026 मध्ये त्यांची ही गाणी ऐकतो. खूप दुर्दैवी बातमी आहे. अतिशय उत्तम गायिका होत्या आणि जो आपल्या चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ आपण ज्याला म्हणतो त्या काळात त्यांनी अतिशय एकावनिक गाणी गायली. लोकप्रिय गाणी आहेत. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, नाना करते प्यार, अजब बालमा, तुमने पुकारा और हम चले आए अशी एकावनिक जवळपास मला वाटतं 850 ते 900 सारांत गाणी त्यांनी गायली असेल. आणि मोहम्मद रफी सोबत त्यांनी जवळपास मला वाटतं 150च्या आसपास गाणी गायली आहे आणि त्यातली सगळीच लोकप्रिय होती. 1950च्या आसपास त्यांची कारकीर्द सुरू झाली. मंगू हा त्यांचा पहिला चित्रपट होता मला असं आठवतं. पण आपल्याकडे हिंदी चित्रपटात खूप मोठी कॉम्पिटिशन होती, स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं हे फार कठीण होतं. परंतु जवळपास 13 भाषांमध्ये गाणी गायली आणि त्यात मराठी आणि हिंदी अर्थातच प्रामुख्याने जास्त होती. आपण गेली अनेक वर्ष ज्या अंगाई गीताने आपण आपल्या लहान मुलांना झोपवतो, तो निंबूंच्या झाडामध्ये चंद्र झोपला ग बाई हे मराठीत अतिशय लोकप्रिय गाणं आहे त्यांचं. किंवा केशवा माधवा, देव माझा विठू सावळा, केतकीच्या बनी तिथे नाचला गमोर अशी एकावनिक सुंदर गाणी त्यांनी मराठी सुद्धा गायली आहे. मला असं वाटतं की तो काळच असा होता चित्रपट संगीताचा की त्यात अतिशय एकावनिक तयारीचे गायक होते आणि तयारीच्या गायिका सुद्धा होत्या. त्यामुळे कदाचित त्यांना तुलनेने गाणी कमी मिळाली असतील. कारण त्याच काळात लता दिदी होत्या, आशाताई होत्या. त्यामुळे कदाचित सुमन त्यांच्या वाट्याला गाणी कमी आली असतील. परंतु जेवढी गाणी त्यांच्या वाट्याला आली ती त्यांनी अक्षरशः अवीट गोडीची गाणी आहेत आणि आपण कायम लक्षात ठेवली गाणी. बिल्कुल सर.